1100, 1150, 1150, पावणे 1200 रुपये। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अंधारात अडवून तिला मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकवणाऱ्या चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे। हा प्रकार रात्री 10च्या सुमारास शेल पिंपळगाव मोहितेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर घडला आहे। सचिन किसन मोहिते, राहणार पोतलेमळा, तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। येत्या काही काळातच निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील। राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। सर्वच पक्षांमध्ये जागा वाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। अशातच अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे। शिरूर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये चालवल्या जात आहेत। सध्या या बातम्या निराधार असल्याचं सांगण्यात येत आहे। पुण्यातील शिरूर मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा हा मतदारसंघ आहे। अभिनेते नाना पाटेकर यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र त्यांच्या नावाचा आधार घेत माध्यमांनी नाना पाटेकर यांच्या नावे जोरदार बातम्या चालवल्या आहेत। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेला संपर्क अभियानामार्फत वचन निष्ठेचे शिवशंभू विचारांचे या संदर्भाने शिवप्रतिज्ञा सादर केली आहे। याबाबत तयार करण्यात आलेल्या रथामधून पत्रके वाटली जात आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून ठाम भूमिका घेतली असल्याबाबत सामान्य नागरिकांमधून विशेषतः महिला भगिनी समाधान व्यक्त करत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड या ठिकाणी महिला बचत गट यांच्या वतीनं जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करून पुरुषांपेक्षाही महिला मागे नाहीत हे सिद्ध करून दाखवले। हळदी कुंकू कार्यक्रम आणि विविध स्पर्धा तसेच महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला। शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहेर व शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी दिनांक 10 मार्च रोजी चाकण येथील श्रेया लॉन्स या ठिकाणी हा मेळावा होणार आहे। चाकण चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी उच्च शिक्षित तरुणी आणि गृहिणी आवर्जून वेळ काढून मोफत सेवा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह काळात या तरुणी आणि महिलांनी अगदी महाप्रसाद वाढण्यासह पत्रावळी व्यवस्था आणि सर्वच धार्मिक कामात सहभाग घेतल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। सृष्टी संतोष मेदनकर, आम्ही शनिवारपासून पहिल्या दिवसापासून सप्ताह चालू झाल्यापासून इथं सेवा करायला येतो आणि चक्रेश्वर चरणी आमची सेवा अर्पण करतो। धन्यवाद। सप्ताह बसला तसा आम्ही सेवा करण्याची संधी घेतो देवाची, त्याच्यातच आमचं येईल। खेड तालुक्याचे सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे महानगरपालिकेमध्ये क्रीडाधिकारी म्हणून त्यांना नोकरी दिली आहे। राक्षे यांच्या या नियुक्तीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे। शिवरात्रीच्या निमित्ताने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहातील मुलींनी कडधान्यापासून साकारलेले शिवलिंग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 9 मार्च 2024 रोजी कांद्याची 40,000 पिशवी एवढी उच्चांकी आवक झाली आहे। कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत प्रचंड वाढली आहे। कांद्याच्या दरात मात्र सुधारणा झालेली नाही। कांद्याला प्रति क्विंटलला अवघा 1300 ते 1800 रुपये भाव मिळत असल्याचा बाजार समिती प्रशासनानं कळवलं आहे। शेतकऱ्यांनी मात्र कांद्याला सरासरी 12 ते 14 रुपये एवढाच भाव मिळाल्याचं सांगितलं आहे।
अकराशे, सव्वा अकराशे, 1150, पावणे 1200, 1200 रुपये महिना. आळंदी येथील आळंदी पोलीस स्टेशनतर्फे आळंदी परिसरातील विविध क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत असलेल्या महिला पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कार पेन, डायरी, गुलाबपुष्प देऊन महिला दिनाचे औचित्य साधून उत्साहात सत्कार करण्यात आला. खेड तालुक्यात सध्या 10वी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. चाकण भागातील काही परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीचे ठरत आहेत. हलाखीची आर्थिक स्थिती असलेले अनेक विद्यार्थी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचतात. अनेक ठिकाणी एसटी, बसेस, खाजगी वाहने जात नाहीत. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना पायी पोहोचावे लागेल. चाकणजवळील राक्षेवाड येथील काही प्रशालांमध्ये 10वीचे केंद्र आहे. अशा ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी बसेस, खाजगी प्रवासी वाहतुकीची वाहने नाहीत. अशा ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत असल्याची स्थिती समोर येत आहे. प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शुक्रवारी 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचा सण झाला. त्यानंतर शनिवारी 9 मार्च रोजी चाकण येथील आठवडे बाजारात अजिबात गर्दी नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एकीकडे लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि सणानंतरचा बाजार यामुळे बाजारात गर्दी कमी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. खेड तालुक्यातील काळूस वाटेकरवाडी येथील जागृत देवस्थान श्री कानिफनाथ मंदिर या ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राज्यात विकास कामांना वेग देण्यासाठी राज्यातील माजी लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे व्हावेत, त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी लोकप्रतिनिधींना विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितीन गोरे यांच्या माध्यमातून मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्या नावे 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून वाटेकरवाडी काळूस तालुका खेड येथील श्री कानिफनाथ मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक नितीन गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, धनंजय पठारे, खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती आरगडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. वासुली फाटा तालुका खेड या ठिकाणी MIDC रस्ते विभागाकडून मंजूर झालेल्या 11 कोटी 90 लक्ष रुपयांच्या वासुली शिंदे मिंडेवाडी या रस्त्याचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी कैलास लिंभोरे, वसंत भसे, रोहिदास गडदे, सरपंच सायली टेमगिरे, अमोल पानमंद आदी उपस्थित होते. मिंडेवाडी या शिवेपर्यंत MIDCच्या माध्यमातून या रस्त्याचं डांबरीकरण, रुंदीकरण आणि मजबूतीकरण या कामाचा भूमिपूजन समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने आज खऱ्या अर्थानं संपन्न झाले. आम्हाला सांगितलं 2 शब्द या ठिकाणी बोलले आणि रस्त्याचं भूमिपूजन माझी विनंती एवढीच आहे, सगळ्या रस्त्याच्या घड्याला वासुलीची लोक असतील शिंद्याची की रस्ता रुंद होऊ द्या. मला काही लाईनी टाकायची ते आत्ता टाका, आडवे पाईप टाका, काय आणखी करायचं ते करा, घरासमोर पाईप टाका, परंतु दोन्ही बाजूच्या चाऱ्या आणि रस्ता होऊ द्या, आडवे येऊ नका. आणि पूर्वी जेवढे स्पीड वगैरे टाकले होते तेवढे आता टाकले जाणार नाहीत, कारण गिनीज बुकात नोंद होईल एवढे स्पीड ब्रेकर आपण शिंद्यापर्यंत मिंडेवाडीपर्यंत टाकले होते. आता ट्राफिक हे लोक वेगाने येतात त्यामुळं अडचण आपल्याला होत होती. आता इकडनं काही ट्रेक फारशा येत नाही, ट्रेक पलीकडच्या बाजून जातात, त्याचंही थिएटर काढलेलं आहे. तोही रस्ता आता पुन्हा परत त्या ठिकाणी डांबरीकरण त्याचं होतं आहे. आणि इकडनं मोठ्या लोडच्या गाड्या येताना आल्या तर आपल्याच 4 चाकी येणार आहे, त्या सावकाश चालवा म्हणजे पुन्हा धोका पोचणार नाही, एवढंच मला आणि त्याला सांगायचं आहे. रस्ता चांगला होऊ द्या, रस्त्यामुळं आपल्या गावाला किंमत वाढते त्याची जाणीव आपल्या सर्वांना असू द्या. त्यामुळे वासुदेवला शिंदेच्या लोकांनी या ठिकाणी त्रास देऊ नये एवढीच विनंती आपल्याला आढळून या निमित्तानं करतो. या रस्त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. चाकण शहरात श्रेया लॉन्स या ठिकाणी राजस्थान जाट समाज विकास संघ चाकण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त 10वा वार्षिक 2 दिवसीय महाशिवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला.
चाकण चक्रेश्वर मंदिर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी 9 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली। यावेळी चाकणकर नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश महाराज वाघमारे आणि उपस्थित सर्व भाविक चाकण 84 धन्य देऊ गाव तेथील जन्म आम्हा हाच आमचा पुण्य ठाव। असा गौरव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या नगरीचा केला होता। हे तुमचं भाग्य, हे माझं भाग्य, ते समजून घेतलं पाहिजे। अध्यात्म, इतिहास या सर्व अंगाने परिपूर्ण झालेली ही नगरी महाराज। या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्यांनी या गाथा याचं पुनरुज्जीवन केलं, ते संत जगनाडे महाराज, संताजी महाराज जगनाडे, आणि अलीकडचं संशोधन झालेले महाराज। ह्या किल्ल्यामध्ये कचेश्वर ब्रह्मे नावाचे एक जगद्गुरु स्वामी राहत होते। त्यांनी सुद्धा तुकाराम महाराजांचे 2000 अभंगाची जी गाथा आहे ती देव संस्थांना दिली आहे 150 वर्षापूर्वी। हा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळे, याला पुरावे आहेत हा, त्या भाकर कथा नाही महाराज, याला पुरावे दाखले। संत म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीला, वयाच्या 7व्या वर्षी शिवनेरीहून ते पुण्याला गेले, बरोबर होत्या जिजाऊ सह छत्रपती शिवाजी महाराज या संग्राम दुर्ग किल्ल्यामध्ये राहिले। आणि त्यांच्या जीवनामध्ये पहिली आराधना कोणती केली असेल तर चक्रेश्वर महाराजांची केली। हा इतिहास आहे। आणि म्हणून इतिहासाला साक्षी ठेवून, आणि खरं सांगू महाराज, जो समाज आपला इतिहासाला विसरतो त्याला काही भवितव्य नाही। आणि म्हणून हा इतिहास जपणं हे चाकणकरांचं कर्तव्य। आज चाकणची नगरी जगाच्या औद्योगिक नकाशावर गेलेली, भारताच्या नगरी। काल मी भाविक भक्तांचं, आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो एक चाकणकर म्हणून। माझे आमदार ट्रस्टचा अध्यक्ष हे वेगळं आहे, मी चाकणकर आहे मला। काल सकाळी मी पोलीस इन्स्पेक्टरची चर्चा केली महाराज। या ठिकाणी 25 तासामध्ये 2.25 लाख भाविकांनी आज दर्शन घेतले। किती? 2.25 लाख हे पोलीस स्टेशन सांगते आम्हाला। आणि म्हणून या ठिकाणी जे भाविक भक्त येतात, खरं सांगू आम्ही चाकणकर काय 0.5% सुद्धा नाही। देशाच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो ज्यावेळेला भाविक भक्त येतात, त्यावेळेला चाकणकर म्हणून माझं कर्तव्य, एक व्यक्ती म्हणून त्यांचा आदर सत्कार करणं, आपला इतिहास जमणं, आणि या इतिहासाची परंपरा पुढे चालणं, हे तरुण पिढीचं काम। आता माझं वय 82 ते आमचे गोपाळ जगनाडे आहे ना, त्याचे उपाध्यक्ष 91 वर्षे। आता थकलो, पण आमचा उत्साह कमी झाला नाही, कारण ही परंपरा आहे तुकाराम महाराजांची, जगनाडे महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची। म्हणून आता महाराजांनी तुम्ही जे उल्लेख केला, अरे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 9 मार्च 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, यांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे। कारण की काल महाशिवरात्री असल्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या या कमी प्रमाणात आलेल्या आहेत। त्यामुळे भाव थोडे स्थिरच आहे, 2 रुपये अलीकडे पलीकडे असे भाव झालेले आहेत। आज रोजी वाटाणा 45 ते 65 रुपये भाव झालेला आहे। वाटाण्याची आवक ही कमी प्रमाणात आहे। चांगला वाटाणा, लोकलचा वाटाणा आहे तो 60-65 रुपये। त्याचप्रमाणे गाजर असेल, गाजर 18 ते 20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे मिरचीचे भाव सकाळी 40 ते 55 रुपये किलो झालेले आहेत, परंतु नंतर मिरचीच्या गाड्या आल्यामुळे मिरचीचे भाव अतिशय कमी झाले नंतर, कारण की नंतर मिरची 25 ते 35 रुपये किलो झालेली। त्याचप्रमाणे बाकीचे बाजार भाव स्थिरच आहेत। त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्या आज रोजी मेथीचे भाव थोडे वाढलेले आहेत। मेथी 7 ते 10 रुपयाला गड्डी झालेली। त्याचप्रमाणे जी 2 आणि 3 रुपयाला कोथिंबीर जात होती ती आज 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू असेल, शापूचे थोडे भाव कमी झालेले।
शापूस 6 ते 8 रुपयाला गड्डी झालेले. पालकचे भाव मात्र आहे तसेच आहे. पालक 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. टमाट्याचे भाव आहे तसे स्थिर आहे. आवक पण कमी आहे, पण त्याला गिराईक नाही आहे. त्याच्यामुळे बाजारभाव 10 ते 15 रुपये किलो आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.